धनंजय मुंडेंचा राजीनामा घ्या, नाहीतर मी उपोषण करेन असा इशाराच करुणा मुंडेंनी दिलाय। मुख्यमंत्री फडणवीसांना मुंडेंबाबत पुरावे देण्यासाठी भेटीची वेळही मागितली आहे। सर्व पुरावे हे ब्रह्मास्त्र पुरावे ठरतील असा दावा देखील करुणा मुंडेंनी केलेला आहे। तर मुंडेंच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे आक्रमक झालेले आहेत। मुख्यमंत्र्यांकडे पुरावे देणार असल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलेलं आहे। मुंडेंचा राजीनामा घ्या, नाहीतर उपोषण करू असा इशाराच करुणा मुंडेंनी दिलेला आहे। मुंडेंच्या राजीनाम्यासाठी करुणा मुंडे या आक्रमक झाल्या आहेत। धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी आपण अजित पवार असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील यांना देखील मागणी केली होती। मात्र कालची जी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली त्यामध्ये तटकरे होते, अजितदादा होते, प्रफुल्ल पटेल होते। या बैठकीनंतर कुठेतरी अजितदादांना प्रमोशन दिल्याचं पाहायला मिळतंय। अजितदादा गट जे आहे ते धनंजय मुंडे गट आहे, त्याच्यामध्ये काय बोलण्यासारखं नाही आहे। फक्त दाखवण्यासाठी तटकरे साहेब, अजितदादा आणि ते प्रफुल्ल पटेल साहेब सगळे दाखवण्यासाठी असते। जे धनंजय मुंडे सांगतात त्याच्यामध्ये तेच असतो ओनली। अजित पवार गटामध्ये धनंजय मुंडेंची पॉवर जास्त आहे। धनंजय मुंडे गट आहे, तो पॉवर नाही, गट पूर्ण धनंजय मुंडेचा आहे। कालच्या सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर आपण म्हटला होता की मी मुख्यमंत्र्यांकडे जे आहे ते पुरावे देणार, ते ब्रह्मास्त्र असेल आणि यामुळे मोठी अडचण होऊ शकते। हां, आता वेळ आलेली नाही। इतके पुरावे बघितले नंतर जरी देवेंद्र फडणवीस साहेबांनी नाही त्यांना राजीनामा दिला तो फिर मी स्वतः उपोषणाला बसणार आहे आणि जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत मी उठणार नाही। रोहित सह मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई।